हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाज मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावेत अशी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्याला पण आता सोमवारपासून सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणून आपण नागपंचमी साजरी करत असतो. ठीक आहे, तर या नागपंचमीच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा. नागपंचमीची पूजा आपण आपल्या घरात पूर्वापार ज्या पद्धतीने चालत आलेली असते त्या पद्धतीने तर करतोच, पण आज खास करून आपण सुचित दादांना समर्पित असा ओम रेवती बलरामाय नमः या मंत्राचा शक्य तेवढा जास्त वेळा जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, मी माझ्या व्हिडिओच्या खाली सुद्धा या मंत्र लिहून देईल, याच्यामध्ये आपला डिस्क्रिप्शनमध्ये तो मंत्र आपण जास्तीत जास्त वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आज आपले सुचित दादा हे महाशेष स्वरूप आहेत आणि त्यांच्यासाठीच हा मंत्र जो आहे तो समर्पित आहे. त्याच्यामुळे शक्य तितका जास्त वेळा आपण आज हा जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बापूंनी आपल्याला रोजच्या नित्य उपासना ज्या सांगितल्या आहेत त्या तर आपण करणारच आहोत, पण त्याच बरोबर या मंत्राचा सुद्धा आज जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. ठीक आहे, तर आजचा माझा जो अनुभव आहे ना तो आहे सापांबद्दलचा किंवा नागांबद्दलचा, की माझ्या मनातली ही जी सापांबद्दलची भीती किंवा माझा हा खूप मोठी एक मला ना सापांचे विचार येणं किंवा सापांचे स्वप्न पडणं ही माझ्यासाठी एक खूप मोठी समस्या होऊन गेलेली होती, जी मग आपल्या बापू आई दादांनी कशी सोडवली हाच याबद्दलचाच माझा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. झालं असं की ही गोष्ट कोरोनाच्या अगोदरची आहे. कोरोनाच्या अगोदर 7-8 महिन्याच्या, म्हणजे माझ्या मते 1-1.5 वर्षाच्या अगोदरची असेल, पण हा अनुभव येण्याच्या अगोदर 7-8 महिन्यांपासून आहे ना, किंवा वर्ष म्हटलं तरी चालेल, मला सापांचे खूप स्वप्न पडायचे. पहिल्यांदा मला वाटायचं की आपण पिक्चर वगैरे बघतो, मूवीज बघतो, साप असतात त्याच्यामध्ये, किंवा आपण काहीतरी वाचतो, किंवा आपण टीव्हीत बातमी बघतो की कोणाला तरी सर्पदंश झाला किंवा इथे एवढा मोठा साप निघाला, अजगर निघाला, असं. तर मला वाटायचं की आपण म्हणतो मनी वसे ते स्वप्ने दिसे, त्या प्रकारचा तो प्रकार काहीतरी असेल, म्हणून मग मी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. पण नंतर हा प्रकार ना वाढत गेला, म्हणजे स्वप्नात नाग येणं, साप येणं हे प्रकार रोज व्हायला लागले माझ्यासोबत. आणि मला ते काहीतरी वेगळं वाटायला लागलं की हे काय असं. आणि मग त्याच्याने काय व्हायचं, ज्या वेळेला मला नंतर हा प्रकार वाढत गेला, माझी झोप उडत गेली. झोपलं की स्वप्न पडायचं, स्वप्न पडलं की नंतर जे स्वप्नात दचकून जे काय मी उठायची, स्वप्न पडल्यानंतर मी जी प्रत्यक्षात जी दचकून उठायची किंवा घाबरून उठायची, त्या भीतीपोटी मला नंतर झोपच लागायची नाही. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की माझी झोप कमी होऊन गेली. आवश्यक तेवढी झोप न मिळाल्यामुळे त्याचा परिणाम माझ्या शरीरावर व्हायला लागला, खूप डोकं दुखायला लागलं, त्या परिणामी ऍसिडिटी सुद्धा वाढली. माझे मिस्टर किंवा घरचे समजायचे, अगं काय नाही, आपण विचार करतो वगैरे, तसं. बापूंना तर प्रार्थना करतच होती, पण माहित नाही, म्हणजे असं खूप त्या गोष्टीची भीती माझ्या मनात भरली गेली होती. आणि माझ्या मते सापांबद्दल किंवा नागांबद्दल बऱ्याच लोकांना फोबिया असतो, किंवा दिसलं की एकदम दचकून उठायचं, खूप घाबरायचं, बरोबर आहे. तर तो मला पण होता. तर जेव्हा मला जो हा काही अनुभव आला त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणात ही भीती माझी कमी झालेली आहे आई दादा बापूंच्या कृपेमुळे. तर झालं असं की खूप स्वप्न पडायचे, त्याच्यामुळे मग मला खूप भीती वाटायची. इव्हन मी घरात सुद्धा असं एकदम अलर्ट राहायचं की इथून साप निघेल का, तिथून साप निघेल का. बाहेर झाडांजवळ जाणं पण बऱ्यापैकी कमी करून टाकलं होतं की एखाद्या झाडातून साप येऊन जाईल किंवा या कुंडीत वगैरे बसलेला असेल, अशी इमॅजिन करायला लागली होती मी. आणि मग त्याच्यामुळे मला खूप त्या गोष्टीचा खूप फोबिया मनात भरला गेला. इव्हन घरात सुद्धा जर एखादी दोरी पडलेली असेल ना, तर असं वाटायचं की बाबा हा सापच आहे, किंवा एकदम त्याच्याकडे मी निरखून बघायचे, अरे नाही हा साप नाही, ही दोरी आहे, असं. आणि त्यातल्या त्यात बेल्ट, कमरेला बांधायचा बेल्ट असतो आपला, जो ब्राऊन आणि खास करून ब्लॅक कलरचा असतो, तो बघून तर अजूनच अंगावरती काटायचं की हा कदाचित साप तर नाही, असं करून. तर मग ही खूप भीती मनात भरली गेली होती. आणि मग त्याच्यानंतर काय व्हायचं की मी झोपायला सुद्धा घाबरायला लागले, की झोपलं तर सापाचे स्वप्न पडतील, आणि मग ते पडले की आपण नंतर दचकून उठू किंवा दिवसभर मग आपलं त्याच विचारांमध्ये जाईल, असं करून. तर मग आणि पडायचे पण स्वप्न असे ना की छोटे छोटे सापांचे नाही, ते तर छोटे छोटे तर असायचेच स्वप्नामध्ये, पण मोठे मोठे सुद्धा असायचे, अगदी अवाढव्य साप असायचे. अॅनाकोंडा वगैरे बघतो ना आपण, त्याच्यापेक्षा पण मोठे मोठे असायचे. आणि बऱ्याच वेळेला ते माझ्याकडे येत आहेत, खूप खूप पाणी असतं, त्यात खूप साप आहेत आणि ते माझ्याकडे येतात, मी तिथे गेल्यावरती माझ्याकडे येत आहेत.
आणि ते मला डसणार किंवा माझ्याजवळ येणार. म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते स्वप्नात मला डसायचे, पण मला डसून तेच मरून जायचे. मला काही वेळेला हसू पण यायचं किंवा असं वाटायचं हे काय असं, पण तरी सुद्धा असं बऱ्याच वेळेला असंच व्हायचं. आणि ते माझ्या जेव्हा यायचे ना डसण्यासाठी असा फणा उगारणार, तेवढ्यात मला जाग यायची आणि मग मी दचकून उठायची किंवा एखाद्या वेळेला आरोळी सुद्धा मारून उठायची. मग हे प्रमाण जास्त वाढत गेलं. मग असं बोलता बोलताना माझ्या मैत्रिणीसोबत मी एकदा बोलले की अगं असं असं होतंय सध्या ना, मला खूप सापाचे स्वप्न पडतात. ते म्हणे अगं काय काळजी नको करू, पडतात असं आपण बघतो वगैरे काय तेच आपल्या डोक्यात येतात. तर ठीक आहे, मग आम्ही तो विषय तिथे सोडून दिला. मग मी ब्राह्मणाकडे गेले. ब्राह्मणांनी मला ना महादेवाला दर सोमवारी, रोज केलं तर रोज पण करायला लावलं, पण सोमवारी आवर्जून करायला सांगितलं की आपल्या घरातल्या महादेवाच्या पिंडीवर किंवा एखाद्या महादेवाच्या मंदिरात तुम्ही दूध पाण्याने अभिषेक करा. ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणून किंवा बेल चढवा किंवा अभिषेक करा. तुम्ही मग शक्य असेल तेव्हा आम्ही मंदिरात जायचे, पण बऱ्याच वेळेला मी घरीच आपल्या घरात जी महादेवाची पिंडी असते त्याची त्या पिंडीवरती अभिषेक करायचे, पण तरी सुद्धा व्हायचं तसं. आणि काय व्हायचं, घरात ना सापाचे कणे असतात ना, एवढे एवढे सापाचे कणे असतात, ते निघायचे. तेव्हा मला खूप भीती वाटायची, बापरे हे काय, असं खूप दचकून जायचे. त्यांना मारायची नेहमी, त्यांना भरून बाहेर फेकून द्यायची कवतामध्ये वगैरे, असं पण घाबरवून. मग माझ्या मैत्रिणीला एकदम आठवलं, तिचं काहीतरी काम होतं ब्राह्मणाकडे. तर ती तिथे गेली, तिने सहज विषय काढला की ब्राह्मणजी मला माझ्या मैत्रिणीला असे स्वप्न पडतात. तिथूनच तिने मला फोन केला होता की तुझी जन्मतारीख आणि काय जे असेल ते सांग, आपण बघू. मग तेव्हा ब्राह्मणाने तिला सांगितलं की त्यांचा जो मागचा जन्म होता ना, तो नावे योनीतला होता आणि म्हणून त्यांना हे स्वप्न असे पडतात. मी तिला म्हटलं बाबा ते सगळं ठीक आहे, मागचा जन्म गेला तो गेला, पण त्याचे स्वप्न जर आता पडताय तर मला आता जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याचं काय. त्याने अगं काय नाही असं तसं, पण मी तरी पण मग महादेवाचे अभिषेक वगैरे करायचे, थोडाफार त्याच्याने फरक पडला. पण ते विचार मनातून जात नव्हते की किंवा ती भीती मनातून जात नव्हती. मध्ये मध्ये स्वप्न मला पडतच होते आणि मला खूप त्या गोष्टीचं ना टेन्शन यायला लागलं, जीव घाबरायला लागला, खूप विचित्रच वाटायचं. घरात एकटं राहणं माझ्यासाठी म्हणजे असं भीतीदायक वाटायचं की अरे बाबा मी घरात एकटी आहे आणि जर कुठून साप वगैरे आला तर मी काय करणार, असं. ती भीती हळूहळू वाढत गेली होती. आणि मग एकदा असं झालं की एकदा माझ्या मिस्टरांना आणि मला दादांकडे जायचं होतं. माझ्या मिस्टरांना एक गोष्टीसाठी दादांचा सल्ला हवा होता, मार्गदर्शन हवं होतं. तर मी विचार केला आता मग दादांकडे जातोय ना, तर दादांना नक्की सांगू की दादा मला असं असं स्वप्न पडतात, मी खूप दचकून उठते किंवा मला म्हणजे कठीण झालेलं आहे मला असं त्या स्वप्नामुळे आनंदाने राहणं, हे सांगू आपण दादांना असं. तर मग आम्ही तसं दादांकडे गेलो. मिस्टरांनी त्यांचा काही प्रश्न विचारले. मग मी विचारणार, पण मला वाटलं म्हणजे दादांच्या केबिनमध्ये जाण्याच्या अगोदर मी विचार केला की अरे मी जर दादांना म्हणेल की दादा मला सापांचे स्वप्न पडतात, दादा तर स्वतः महाशेष आहेत आणि मी महाशेषालाच सांगते का की मला त्यांचे स्वप्न पडतायत, असं मी दचकून उठते. तर मी काही सांगितलं नाही मग दादांना ते. पण म्हटलं बापरे दादा काय म्हणतील की मलाच सांगते की हिला सापांचे स्वप्न पडतायत असं. तर मी दादांना सांगितलं नाही. मग मिस्टरांचं दादांसोबत बोलणं झालं, आम्ही दादांना हरिओम वगैरे केलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ना मला खूप अशी म्हणजे बाहेर येऊन तर गेलो आम्ही, पण खूप मनात चल राहिले अरे आपण इतक्या लांब आलोय, दादांना भेटलो आणि आपण सांगितलं नाही. तर मनातल्या मनात दादा मला असं विचारायचं होतं तुम्हाला, पण मी नाही विचारलं. तर माझी हिंमत नाही झाली की तुम्ही काय विचार करणार किंवा तुम्ही काय हसू येईल तुम्हाला किंवा काही या उद्देशाने मी नाही सांगितलं तुम्हाला, पण मला हे तुम्हाला सांगायचं होतं. पण ठीक आहे, मग आम्ही घरी येऊन गेलो. आणि घरी आल्यावर ना मी ज्या दिवशी आम्ही सकाळी घरी आलो, मग मला ना ते खूप मनात वाटायचं. बापूंना पण म्हणायचे बापू मी दादांना सांगायला पाहिजे होतं, मी तेव्हा हा विचार नव्हता करायला पाहिजे, दादांनी काय सांगितलं असतं ते सांगितलं असतं, पण मी विचारायला पाहिजे होतं दादांना असं. ती सल माझ्या मनात राहून गेली. मग मी त्या दिवशी रात्री जेव्हा झोपली ना, त्यावेळेला दादा बापूंचं नावच घेऊन दादा मी तुमच्यापर्यंत आले, पण मी हा प्रश्न तुम्हाला काही विचारला नाही, पण माझी प्लीज ही समस्या सोडवा तुम्ही. आणि मग बस माझा डोळा लागला आणि डोळा लागल्यानंतर मला एक स्वप्न पडलं. तर ते स्वप्न असं होतं ना की खरंच आपली आई बापू दादा आपली किती काळजी घेत असतात. आणि काही गोष्टी अशा असतात ना की काही गोष्टी आपण त्यांना सांगू शकत नाही, जे आपल्या मनात असतात बरोबर. काही कारणामुळे, भीतीमुळे म्हणा किंवा अजून कुठल्या कारणामुळे असं असेल की आपण नाही सांगू शकत दादांना शब्दांमध्ये, पण आपले आई बापू दादा ते ओळखून घेतात आणि त्याच्यावरचा मार्ग आपल्याला नक्की सांगतात. हा त्याबद्दलचाच माझा अनुभव आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे. झालं असं की झोप लागल्यानंतर मला 3-3:30 नंतर
जे स्वप्न पडलं त्या स्वप्नात असं होतं की मी आणि माझे मिस्टर आम्ही कुठेतरी जात असतो, माहेरी असते मी, म्हणजे मी एसटी स्टँड असतं किंवा बस स्टँड असतं आणि तिथून माहेरी जात असते माझ्या आईकडे. तर रस्त्यामध्ये एक मंदिर लागतं, म्हणजे जे रिअल आहे, ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी तिथेच होते त्या सिच्युएशनमध्ये. तर तिथे असं असतं की तिथून आम्ही घरी येत असतो आणि तिथून आईचं जितकं अंतर आहे एसटी स्टँड पासून, तिथून त्या अर्ध्या अंतरावरती एक मंदिर आहे, ठीक आहे, एक देवीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरापर्यंत आम्ही येतो, म्हणजे थोडंसं दूर असतं. आम्ही आता मंदिरात पोहोचूच 5 मिनिटांनी, एवढं अंतर असतं. आम्ही पायी असतो. तर तिथपर्यंत येत असताना एक खूप मोठा साप असतो, खूप मोठा साप असतो आणि त्याची फक्त आम्हाला शेपटी दिसते पहिल्यांदा, कारण लोकांची खूप गर्दी असते. आणि मी शेपटी बघूनच मी घाबरते. मिस्टरला म्हणते की अहो ही शेपटी सापाची एवढी मोठी आहे, तर हा साप किती प्रत्यक्षात मोठा असेल, याचं तोंड किती मोठं असेल, बापरे. असं म्हणजे एक माझ्या मनात ते विचार पुरं सुरू होतात स्वप्नामध्येच. तर मग आम्ही ना, आणि असं असतं की आम्हाला तो रस्ता क्रॉस करून जावंच लागणार असतं, कारण की तोच रस्ता असतो घरी जाण्यासाठी. तर मी हळूहळू त्या गर्दीतून मार्ग काढत ना म्हटलं बाबा बघायचं पण नाही सापाला, पण आपलं तिकडून निघून जायचं, स्वप्नातच म्हणते मी असं. तर आम्ही एकमेकांचा हात पकडून हळूहळू त्या गर्दीतून, खूप गर्दी असते, गर्दीतून निघत जात असतो. आणि जेव्हा गर्दीतून निघतो आम्ही तेव्हा त्या सापाच्या तोंडाजवळ एक माणूस खाली बसून काहीतरी करत असतो, ठीक आहे. तर मग मी एवढा विचार करते की बापरे एवढा मोठा साप आणि या सापाच्या तोंडाजवळ हा माणूस काय करतोय, पकडलंच कसं याने तोंड या सापाचं, किती मोठा आहे हा जर चवताळला वगैरे किंवा काही असं तर किती कठीण काम आहे, इतकी गर्दी इथे. तर मग मी हळूच आम्ही ना ते डोकावून बघतो त्या माणसाकडे की बापरे हा माणूस त्या सापाच्या तोंडाजवळ काय करतोय असं करून. बस मी असं मनातल्या मनात म्हणते आणि आमच्या मनात असा विचार येतो माझ्या मनात, आणि तेवढ्यात त्या सापाच्या तोंडाजवळ जो माणूस असतो ना तो माझ्याकडे बघतो आणि मला म्हणतो की आता याच्या तोंडाला कुलूप लावलं बरं का, आता काही कारण नाही घाबरायचं असं. बस असं म्हणतात ते. आणि मला तेवढं जाग येऊन जाते आणि मला ते मनात राहून गेलं स्वप्न की असं का पडलं असेल हे स्वप्न की आता मी याच्या तोंडाला कुलूप लावलं बरं का, आता काही घाबरण्याचं कारण नाही असं. मला वाटलं की ठीक आहे पडलं स्वप्न असं, आणि आपल्याला सापाचे स्वप्न तर पडतातच आहे. मग ते लक्षात राहण्यासारखं स्वप्न होतं खूप, की हा माणूस एवढा मोठा सापाच्या तोंडाजवळ हा माणूस कुलूप लावत होता, त्याच्या तोंडाला कुलूप लावत होता आणि मला सांगतोय, अजून माझ्या मनातलं ओळखून सांगतो. मी याच्यासोबत बोलली सुद्धा नाही शब्दांनी की काय करताय तुम्ही असं, पण याने माझ्या मनातलं ओळखून मला मागे फिरून सांगितलं की बघा मी आता याच्या तोंडाला कुलूप लावलं बरं का, आता नाही त्रास देणार हा तुम्हाला, असं काही आता घाबरायचं कारण नाही. मला खूप नवल वाटलं. मग मी असं ठीक आहे असं करून मला तेव्हा या स्वप्नाचं एवढं गांभीर्य वाटलं नाही की पडतातच आपल्याला स्वप्न असेल असंच काहीतरी, मी सोडून दिलं. पण त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की त्याच्यानंतर मला सापाचं स्वप्नच पडलं नाही खरंच. आणि मग 2-3 दिवसांनंतर मला रिअलाइज झालं, मी रात्री शांत झोपायला पण लागले आणि असं वाईट स्वप्न किंवा वाईट विचार येणं पण, सापांबद्दलचे विचार येणं बऱ्याच प्रमाणात कमी झालं. तर मग मी एकदम एकदा असं बसलेली असताना किंवा पूजा करत असताना ना मला एकदम डोक्यात आलं की अरे आता आपल्याला सापाचे स्वप्न नाही पडत. मला एकदम आठवलं की अरे आपण दादांना सांगितलं नाही, पण दादांनी ओळखलं आणि माझ्या समस्येवर स्वतः मार्ग काढला. मला म्हणजे इतकं भरून आलं की दादा, आई, बापू, आई, दादा आपल्यासाठी किती करत असतात. काही गोष्टी आपल्याला सांगण्याची गरज पण नाही पडत, पण ते त्यांच्या बाळांच्या मनात ते ओळखत असतात, बाळांच्या मनातली भीती ते कमी करत असतात किंवा नष्टच करत असतात. असा माझा हा आजचा अनुभव होता. म्हणून आपण शक्य तितक्या जास्त वेळा दादांसाठी हा मंत्राचा जप करायचा आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा अनुभव? माझ्यामध्ये नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.